आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे। पहाटेपासूनच भाविकांची मंदिरामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते। महाराष्ट्रात 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंग आहेत। मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरात भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते। पहाटेपासूनच भाविकांची मंदिरात मोठी गर्दी पाहायला मिळते। पहिला सोमवार श्रावण महिन्यातला आणि आज सकाळपासूनच या ठिकाणी सगळ्याच शिव मंदिरामध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे। मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरात सुद्धा भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे। आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि त्यानिमित्ताने भाविकांची मोठी गर्दी महादेवाच्या मंदिरात या ठिकाणी शंकराच्या मंदिरात पाहायला मिळते। महाराष्ट्रामध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंग आहेत। मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरात सुद्धा भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आणि गजानन वाणी आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण बाबुलनाथ मंदिरामध्ये आहात। या ठिकाणी सकाळपासूनच भक्तांची गर्दी पाहायला मिळते। नीलम, नक्कीच श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार आहे। शंकर भगवानाची पूजा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर जे आहेत ते बाबुलनाथ मंदिरात या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। या बाबुलनाथ मंदिरामध्ये श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अनेक शिवभक्त येत असतात, शंकराची पूजा करत असतात। यावेळेला दुग्ध अभिषेक असेल हा शंकराला करत असतात। आज तांदूळ मूठ आहे, खरं तर शिवमूठ असते। एकूणच सर्व पूजा अर्चा ही मनोभावे सर्व मुंबईकर या बाबुलनाथ मंदिरात येऊन करत असतात। आज सकाळपासूनच बाबुलनाथ मंदिरामध्ये मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते जमल्याचं पाहायला मिळते आणि या बाबुलनाथ मंदिरामध्ये सुद्धा या बाबुलनाथाची पूजा करण्यासाठी सर्व शिवभक्त आलेले आहेत। दरम्यान या ठिकाणी सकाळच्याच 4 वाजल्यापासून शिवभक्तांना दर्शनासाठी जी रांग आहे ती खुली करण्यात आलेली आहे। एवढी गर्दी जी आहे ती बाबुलनाथ मंदिराच्या बाहेर सुद्धा आहे। दरम्यान गर्दीचं योग्य नियोजन हे बाबुलनाथ मंदिराकडून दरवर्षी केलं जातं। दरम्यान आताही आपण जर बघितलं तर बाबुलनाथ मंदिरामध्ये तसेच मुंबईमधील अनेक शिव मंदिर आहेत त्या मंदिरांमध्ये गर्दी पाहायला मिळते। दरम्यान सकाळचं वातावरण हे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारचं वातावरण अगदी उत्साहवर्धक या सर्व भक्तांमध्ये पाहायला मिळते आणि शिवभक्त जे आहे ते या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळते। जी नक्कीच, आपले प्रतिनिधी गजानन वाणी आपल्यासोबत जोडलेले आहेत। गजानन, आपण हिंगोलीच्या या ठिकाणी औंढा नागनाथ या मंदिरामध्ये आहेत, त्या ठिकाणी कशा प्रकारचा उत्साह पाहायला मिळतोय? नक्कीच आपण बघितलं असेल की या श्रावण महिन्यातला हा पहिला श्रावण सोमवार आणि जे 12 ज्योतिर्लिंगापैकी 8 ज्योतिर्लिंगातल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये सध्या प्रभू शंकराचं दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झालेली बघू शकता की या ठिकाणी रात्री 12 वाजल्यापासून जे आहे ते अशी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। मोठ्या संख्येने जे आहे ते भाविक या ठिकाणी जे आहे ते औंढा नागनाथ मंदिरात दाखल झालेले आहेत। अशी गर्दी या मंदिरामध्ये जे आहे ते रात्री 2 वाजता या ठिकाणी जे मंदिर खुलं करण्यात आलं, रात्री 12 वाजता जे आहे ते या ठिकाणी प्रशासकीय महापूजा पार पडली आणि त्यानंतर जे आहे ते मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे। अशीच गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपण बघितलं असेल की जे 12 ज्योतिर्लिंग आहेत हिंदू धर्मातले सर्वात महत्त्वाचे म्हणजे या श्रावण महिन्यात झालेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी शिव शंकराच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। अशी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत इथले मुख्य पूजक आपण त्यांच्याकडून जाणून घ्यात नेमकं आज श्रावण सोमवार आहे, श्रावण सोमवारचं काय महत्त्व असतं आणि ती गर्दी झालेली आहे। हरिओम। श्रावण मासाच्या महापुण्य पर्व काळामध्ये आज श्रावण मासाचा हा पहिला सोमवार प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी भाविकांची या ठिकाणी गर्दी दिसत आहे। या ठिकाणी रात्री 2 वाजता आमचे आदरणीय संतोषजी बांगर साहेब हे आमचे आमदार आहेत आणि यांनी मंदिराची महापूजा करून भाविकांसाठी दरवाजा उघडा करून भाविकांना दर्शन करण्यासाठी खुला करण्यात आलेला आहे। ही प्रतिवर्षी प्रमाणे या ठिकाणी या लाखो लोकांची या ठिकाणी गर्दी होते। हे 12 ज्योतिर्लिंगातलं हे 8वं ज्योतिर्लिंग स्थान असल्यामुळे या ठिकाणी एक विशेष आहे की गाभाऱ्यामध्ये जायचं आणि दर्शन घ्यायचं, शिवाला एक जल लोटा अर्पण करायचा, बेलफूल व्हायचं, दूध अर्पण करायचं आणि त्याच्यानंतर दर्शन करून वरी यायचं। जाण्याचा रस्ता एकच आहे आणि येण्याचा रस्ता एकच असल्यामुळे भाविकांची या ठिकाणी जास्ती गर्दी होते, कारण जाण्यासाठी आणि येण्यासाठी एक रस्ता असल्यामुळे थोडा भाविकांना वेळ लागतो। परंतु भाविकांच्या आत्मिक शांती प्राप्त करून घेण्यासाठी त्या गाभाऱ्यामध्ये गेल्याशिवाय मनाला प्रसन्नता वाटत नाहीये, म्हणून त्या ठिकाणी जातात, दर्शन घेतात, मनभावे पूजा करतात आणि आपल्या घरातील सर्वांना सुख शांती समाधान लाभून घेतात। आमच्या मंदिरामध्ये
आलेल्या भाविक लोकांना सगळ्या सोयी उपलब्ध केलेल्या आहेत. या आमचे मंदिरात नागेश दारुका म्हणजे त्याची ओळख आहे, नेमकं कसं वैशिष्ट्य काय? हे नागांचं वास्तव्य असल्यामुळे नागांचं नाव आहे इथं, म्हणून याला नागेशम दारुका वने म्हणतात. वन म्हणजे जंगल, दारुका म्हणजे एका राक्षसाचं नाव आणि नागेशम म्हणजे नागांचं, म्हणून इथे नागदेवतांची या ठिकाणी वास्तव्य आहे. म्हणून या ठिकाणी हरिहार तलाव आहे, त्या ठिकाणी नारायणी नागबल वगैरे केल्या जात असते. म्हणून या ठिकाणी सर्वात जास्ती महत्व नागांचं स्थान असल्यामुळे याला औंढा नागनाथ म्हणतात. आपण बघितलं असेल की आज जे श्रावण महिन्यानिमित्त भाविकांची मोठी गर्दी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे या मंदिराला 3 प्रवेशद्वार आहेत आणि सगळ्यात मूर्ती जी आहे ती भूवर्गात आहे आणि त्यामुळे आज औंढानाथ मंदिरामध्ये श्रावण महिन्यानिमित्त मोठी गर्दी झालेली आहे पहिल्या श्रावण सोमवारी. आता आपण पाहतोय मुंबईमध्ये बाबुलनाथ मंदिरामध्ये या ठिकाणी भक्तांची मांदियाळी सकाळपासूनच पाहायला मिळते. आपले प्रतिनिधी मुंबईहून स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत. स्वप्नील, कशा प्रकारे मंदिर प्रशासनाने या ठिकाणी तयारी केलेली आहे, त्या संदर्भात एकंदरीतच काय माहिती आहे? नीलम, नक्कीच बाबुलनाथ मंदिरामध्ये हजारो भाविक जे आज दर्शनाला येणार आहेत त्या दृष्टीने मंदिर प्रशासनाने योग्य तयारी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतं. या ठिकाणी बाबुलनाथ मंदिराचा प्रवेशद्वार सुद्धा फुलांची सजावट करून बनवण्यात आलेला आहे. तसेच गर्दी जास्त होऊ नये आणि गर्दी झाल्यावरती योग्य नियोजन राहावं यासाठी 2 बाजूंनी खरं तर दर्शन रांग ठेवण्यात आलेली आहे. बाहेर जाण्याचा मार्ग सुद्धा एकच ठेवण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असते, यामुळे दर्शन रांगेची व्यवस्था सुद्धा चोख करण्यात आलेली आहे. दरम्यान आज सकाळपासूनच दर्शन रांग सुरू करण्यात आलेली आहे. आता 5 मिनिटासाठी या ठिकाणी बंद करण्यात आली होती. मात्र या बाबुलनाथ मंदिर हे मुंबईतील सर्वात उंच ठिकाणी असलेलं मंदिर आहे. जे पायऱ्या असतील या ठिकाणाहून सुद्धा गर्दी जी आहे ती ये जा करण्यासाठी लोकांना योग्य नियोजन करण्यात आले. त्यामुळे मंदिर प्रशासनाने भक्तांची खबरदारी घेऊन भक्तांच्या योग्य सुविधा आहे ती भक्तांसाठी पोहोचवलेल्या आहेत, पुरवलेल्या आहेत. जी नक्कीच. आपले नाशिकहून महेश महाले हे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. महेश, आपण त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामध्ये आहात. या ठिकाणी कशा प्रकारे तयारी करण्यात आली आहे? अगदी खरं आहे नीलम. खरं बघितलं गेलं तर हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावण मासास प्रारंभ झालेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या आद्य ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. खरं तर दरवर्षी लाखो भाविक जे आहेत ते या ठिकाणी येत असतात. त्र्यंबक राजाच्या चरणी जे आहेत ते लीन होत असतात. आज पहिला श्रावणी सोमवार असल्याने या ठिकाणी भाविकांची जी गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्र्यंबकेश्वरचं आद्य ज्योतिर्लिंगाचं भाविक जे आहे ते दर्शन घेत आहे. हर हर महादेव, बम बम भोलेचा जयघोष आहे तो मंदिर परिसरामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. आणि एकूणच जर बघितलं तर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे देखील विविध अशा उपाययोजना आहेत ज्या आहेत त्या भाविकांसाठी करण्यात आलेल्या आहे. प्रत्येक भाविकाला दर्शन मिळावं यासाठी खरं तर त्र्यंबकेश्वर देवस्थानकडून सकाळी 5 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत जर आपण बघितलं तर ते दर्शनाची जी सुविधा आहे ती करण्यात आलेली. एकूणच जर बघितलं तर सुरक्षेच्या दृष्टीने देखील भाविकांसाठी विविध ज्या उपाययोजना आहे त्या त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट करण्यात आलेल्या आहे. एकूणच पहिला श्रावणी सोमवार असल्याने भाविकांनी जे आहे ती मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे. खरं तर त्र्यंबकेश्वर मंदिराचं ज्योतिर्लिंगाचं अनन्यसाधारण महत्व आहे आणि देशभरातनं लाखो भाविक दरवर्षी जे आहे ते त्र्यंबकेश्वर चरणी लीन होत असतात. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर श्रावण मासामध्ये खरं तर त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेण्यासाठी खरं तर भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येने पहिल्या श्रावणी सोमवारी या ठिकाणी आलेले आहे. आणि देवस्थान ट्रस्टकडनं देखील विशेष खबरदारीचा जो उपाय आहे तो या ठिकाणी घेण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. धन्यवाद स्वप्नील, गजानन आणि महेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.